आज चर्चगेटवर उतरलेली हजारो पावलं कलेच्या दिशेने वळतायत. आज मी आलोय काला घोडा आर्ट फेस्टिवलला, जिथे प्रत्येक कोपऱ्यात कला श्वास घेते. चला मग सुरू करूया आजचा ब्लॉग एका कलाकाराने केलेल्या अप्रतिम कलाकृतीपासून. हाय, मेरा नाम है जिन. मैं ड्रॉ करता हूँ डॉट्स से. मेरी हर एक ड्राइंग में मुझे बहुत घंटे लगते हैं ऐसे ड्रॉ करते हैं. एक एक डॉट ऐसे गिरता है. इतने छोटे मेरे डॉट्स है, एक आँख फूट जाती है इतने छोटे डॉट से. ये पूरी पेंटिंग मैंने हाथ से बनाई है. आप अगर ओरिजिनल देखना चाहें तो आप ये स्कैन करके कर सकते हो. अब ये मैंने ओरिजिनल की पेंटिंग कोई फोटोग्राफ करके प्रिंट किया है. एक स्पेशल टेक्नोलॉजी से प्रिंट किया है ताकि आप मोबाइल से ना एंजॉय करो, ताकि आप यहाँ पे आके आंखों से एंजॉय करो. आप इसके आसपास चलोगे तो ये मूव होएगा आपके साथ. आपके बचपन में आपको याद है कि आपके पास एक रूलर वगैरह पेंसिल बॉक्स थी जो ऐसे ऐसे करते थे तो चेंज होता था. सबको याद रहेगा. ये सेम टेक्नोलॉजी है, बस बचपन नहीं है, अभी अडल्ट हो गया जिसके लिए खेलना है. इथे प्रत्येक स्टॉलमध्ये तुम्हाला भेटेल प्रत्येक राज्याची वेगळी खास कला आणि ती बनवणारे कलाकार. तुम्ही या सुंदर कलाकृती थेट खरेदीही करू शकता. इथे प्रत्येक स्टॉल काहीतरी भन्नाट सांगतो, कारण प्रत्येक राज्याची कला इथे एकत्र आली. महाराष्ट्राचे वारली चित्र, राजस्थानची मिरर वर्क, गुजरातची पाटोवा कला आणि उत्तर भारताचे थरारक हस्तकला फक्त बघायलाच नाही तर तुम्हाला अनुभव करायलाही मिळेल. इथे प्लास्टिक, कागद, जुने कपडे अशा सगळ्या गोष्टींनी मिळून या सुंदर कलाकृतींना आकार दिला जातो. चला तर मग तुम्हीही या इको फ्रेंडली, क्रिएटिव्ह आणि भन्नाट जगात. टाइमलाईन ऑफ बीइंग ही मानवी उत्क्रांती दर्शवणारी 3D प्रिंटेड कलाकृती आहे. पायापासून डोक्यापर्यंत ती पाषाण युग, लाकडी युग, वर्तमान काळ आणि AI आधारित भविष्य असा मानवी प्रवास दाखवते. मैसूर रोजवूड इनले आर्ट या कलेमध्ये चित्रासाठी कोणत्याही कृत्रिम रंगाचा वापर केला जात नाही. त्याऐवजी विविध रंगांच्या लाकडांचे अत्यंत बारीक तुकडे कापून ते रोजवूडच्या फळीवर कोरून बसवले जातात. आपल्या पायाखालची माती कलाकाराच्या हातात आली की ती केवळ माती राहत नाही, ती बनते मूर्ती, आकार आणि संस्कृती. हातमागावर विणलेल्या पारंपरिक वस्तू, नाजूक डिझाईन्स आणि आधुनिक शैली यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. म्हणून थोडा वेळ थांबा, प्रत्येक स्टॉल नीट पहा, कलाकारांशी संवाद साधा आणि या कलेला आपल्या आयुष्याचा भाग बनवा.
इथे प्रत्येक वस्तू मशीनने नाही तर कलाकाराच्या हाताने आणि मनाने घडवली जाते. मग काला घोडा फेस्टिवलच्या गर्दीतून थोडा वेळ बाजूला काढून आम्ही जहांगीर आर्ट गॅलरी पाहायला गेलो. बाहेर उत्सवाचा गोंगाट, रंगसंगती आणि लोकांची लगबग, आणि आत पाऊल टाकताच एक वेगळं शांत आणि कलात्मक विश्व दिसलं. कोणी रंगांमधून शहराचं आयुष्य दाखवलं होतं, कोणी निसर्गाचं सौंदर्य, तर कोणी समाजाचं वास्तव. कला म्हणजे काय? चित्र, शिल्प, शब्द, सूर? नाही. कला म्हणजे माणसाच्या मनात दडलेल्या भावना. जे बोलता येत नाही ते रंग सांगतात, जे सहन करता येत नाही ते शब्द लिहितात, आणि जे मनात अडकून राहतं ते सूर बनून वाहतं. कला प्रसिद्धीसाठी नसते, ती स्पर्धेसाठीही नसते, ती असते स्वतःला शोधण्यासाठी. लोक विचारतात, यातून तुम्हाला काय मिळतं? पैसा नसेल मिळत पण समाधान मिळतं. ओळख नसेल मिळत पण ओळख स्वतःशी होते. कला म्हणजे जग बदलणं नाही, कला म्हणजे स्वतःला वाचवणं. फेस्टिवलमध्ये लाईव्ह संगीत, नृत्याचे सादरीकरण आणि थिएटर शो होत असतात. पारंपरिक ते कंटेम्पररी सर्व प्रकारच्या कला सादर केल्या जातात. या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी नक्की व्हिजिट करा काला घोडा आर्ट फेस्टिवल. कोणत्या दिवशी कोणते कार्यक्रम सादर केले जातील याची लिस्ट मी पुढे दिली आहे. भेटूया अशाच काही नवीन स्टोरीज घेऊन पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.